हॅलो गाईज, कशा आहात? एकदम मस्त ना, टाकाटक. तर आजचा व्हिडिओ आहे की ज्या कोणी लेडीज आणि त्यांना असं वाटत असेल की मला थोडंफार नॉलेज आहे पण एवढं परफेक्ट नाहीये, आणि मग मी माझ्या जे काही स्किल आहे त्याची सुरुवात करू का नको, ह्या विचारात जर असतील ना, त्यांच्यासाठी आज मी गोल्डन ट्रिक देणार आहे. जर त्यांच्या त्यांच्या मनात, बरं का, त्यांच्या मनात 100% त्यांना विश्वास असेल की जे थोडं आहे ना ते माझ्याकडे खास आहे, पण सुरुवात करण्यासाठी डेअरिंग आहे, अशा जर असतील त्यांच्यासाठी आजची गोल्डन टिप खूप फायद्याची होऊ शकते. जसं की मी स्टार्टिंगला ज्यावेळेस माझं स्वतःचं सलून उभा करणार होते, तर एवढी काय मी म्हणजे सगळेच नॉलेज मला येत होतं किंवा मी खूप स्मार्ट होते अशातला काही भाग नव्हता. मला परफेक्ट आयब्रो येत होती आणि थोडस सगळं काही नॉलेज होतं माझ्याकडे. परफेक्ट असं मेकअपचं काही स्किल नव्हतं माझ्याकडे. हेअरस्टाईलचे जे हेअरस्टाईल पेक्षा हेअर कट एवढे परफेक्ट माझ्या हातात बसलेले नव्हते. कारण बघा ना तुम्ही, जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काही शिकत असताल तर तुम्हाला तिथं भरपूर काही एक्सपिरियन्स क्लिनिंगचा येऊ शकतो, क्लायंटला कसं बोलतात तो येऊ शकतो, पण तुमचा हात सुपिरियर नाही होऊ शकत. बघा तुम्ही तुमचं कोणतंही स्किल घ्या, मी फक्त सलूनचं सांगते कारण मी त्याच्यामध्ये स्वतः आहे. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही तुम्हाला जे काही येतं स्किल, त्याच्यामध्ये असं होतं की जोपर्यंत तुम्ही स्वतः तो सेटअप उभा करत नाही, स्वतः त्या गोष्टीमध्ये वेळ देत नाही, तोपर्यंत तो परफेक्टनेस होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ही गोल्डन ट्रिक ही आहे, तुम्हाला जे काही थोडं येतं ना त्याच्यात फक्त स्टार्टिंग करायला चालू करा, स्टार्ट करा. पुढे काय होईल माहितीये, तुम्हाला काही काही गोष्टी नाहीयेत, तुमच्या त्या क्लायंट कडून ज्यावेळेस तुम्ही बोलता, ज्यावेळेस तुम्ही ते काम करता, ते काम ते कितपत त्या क्लायंटला आवडलंय, कितपत नाही आवडलं, कसा हात आपला चालला पाहिजे किंवा कसा हात आपण ठेवला पाहिजे किंवा क्लायंटला कशा प्रकारे आपण बॉन्डिंग मध्ये ठेवलं पाहिजे, हे कधी कळतं आपल्याला? आपण सर्व्हिस करतो तोपर्यंत ह्या गोष्टी आपण नाही पाहत. आपण फक्त सर्व्हिस करताना डोक्यात आणतो की आपलं आजचं काम काय, मॅडम जे सांगतील ते. म्हणजे आपल्या माइंडमध्ये भरपूर आयडिया येतात पण त्याच्यावर आपण काम नाही करू शकत का, आपण जॉब करत असतो. पण ज्यावेळेस आपण स्वतःचा बिझनेस टाकतो ना, आपल्या छोट्या छोट्या ट्रिक सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये आपण ऍड करत असतो आणि त्याच्यानंतर आपली ग्रोथ होत असते. इन्कमची ग्रोथ होती, नॉलेजची ग्रोथ होती, आपला एक्सपिरियन्स वाढतो, आपला कॉन्फिडन्स वाढतो, ज्यावेळेस आपण स्वतः सेटअप टाकत असतो. जसं की माझा एक्सपिरियन्स असा होता की स्टार्टिंगला मी जे काही कमवत होते, जे काही मला मी करत होते, येत होतं, त्याच्यात असं होतं की मी सगळे पैसे ते खर्चून टाकायचे, सगळे पैसे खर्चून टाकायचे. आणि गंमत अशी व्हायची, रेंटच्या वेळेस आहे ना मला घरच्यांची मदत घ्यावी लागत होती. असं व्हायचं की मी म्हणायची मी चांगलं करते का, मी कधी सुट्टी नाही घेत, पण पैशांचं होईल होईल पुढे पुढे होईल. आणि सगळ्यात अगोदर मी असं म्हणजे ठरवलं होतं, फायदा होतं ह्या गोष्टीकडे आपण नंतर पाहू, अगोदर आपला कॉन्फिडन्स किती वाढतो हे पाहू. ह्या गोष्टीमुळे काय झालं, मी 1-2 वर्ष म्हणजे एकदम मनातून सांगते, 1-2 वर्ष डायरेक्ट असं ठरलं होतं की फक्त रेंट भरण्यापुरते. म्हणजे मला बऱ्याच जणी विचारायच्या की तुला हे परवडतं का, तुला हे परवडतं का. तर मी विचार करत होते, जिथे मला सर्व्हिस करत असताना पेमेंट मिळतं ना, तेवढं पेमेंटची जी माझी व्हॅल्यू होती त्याच्यापेक्षा वाढली, नक्कीच वाढली, हे मला कळतंय. आणि कॉन्फिडन्स लेवल पण वाढलाय. क्लायंटला कसं बोलायचं, कसं बोलल्याच्या नंतर क्लायंटला ते आपलंसं होतं, म्हणजे जादू नाहीये किंवा हे खोटेपणा नाहीये. हळूहळू ह्या गोष्टी मी शिकले. म्हणजे म्हणजे इन्कम येते तर मी स्वतः किती बॅलन्स ठेवला पाहिजे, किती ह्यातले खर्च केले पाहिजे, अजिबात मला त्याचं नॉलेज नव्हतं. म्हणून सांगते की तुम्ही ज्यावेळेस सेटअप करताना त्यावेळेस जरी कमी नॉलेज असेल तरी तुम्ही हळूहळू ग्रोथ करू शकता. तर मग काय झालं, ज्या माझ्याकडे क्लायंट होत्या त्यातल्या काही बेस्ट फ्रेंड होत गेल्या. मग त्यांनी मला म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं की वैशाली, जे काही तू पैसे तुझ्याकडे येतात, जे काही कमवती ना, त्याच्यातले थोडे साईडला ठेवत जा. म्हणजे काय होईल, तुला एखाद्या गोष्टीचं खूप असं वाटेल मनातून ते घ्यावी, आणि ज्यावेळेस तू घरच्यांना सांगशील की मला ह्याची गरज आहे किंवा तुझ्याच पार्लरसाठी एखादी गोष्ट तुला ऍड करायची, तर त्यावेळेस जर पैसे तू घरच्यांना मागितले आणि ते जर म्हटले की ठीक आहे ना, आता काही गरज नाही, नंतर पाहू, तर आणि तुला ती मनातून पाहिजे असेल तर काय करशील, तर त्यावेळेस काय करत जा, म्हणजे त्यावेळेस तुला वाईट वाटण्यापेक्षा तू आत्तापासून थोडी थोडी सेव्हिंग कर. ऍटलीस्ट 10%, 5% सुरुवात करण्यासाठी 5% रोज तू साईडला ठेव, तरी सुद्धा तुला खूप छान वाटेल आणि तू तुझ्या ज्या छोट्या छोट्या ज्या गरजेच्या गोष्टी तू ऍड करू शकते. एकदम छोटी ट्रिक आहे ही, एकदम छोटी, पण ती छोटी ट्रिक नंतर खूप मोठं तुम्हाला आनंदी आणि सक्सेस होण्यासाठी ती ट्रिक उपयोगी येऊ शकते. आता 5% म्हणजे किती कमी आहे ना, असं वाटतं ना, पण तिने हे पण ट्रिक सांगितली होती की दर 6 महिन्यांनी 5-5% तू त्याच्यात ग्रोथ करण्याकडे लक्ष दे, ते पैसे बाजूला ठेवण्याकडे लक्ष दे. आणि असं ती एक ट्रिक त्यांच्याकडून गोल्डन मी शिकले, एका क्लायंट कडून ही गोल्डन ट्रिक शिकले. त्याच्यानंतर जे म्हणजे माझे ऑटोमॅटिक गुरु कसे होत गेले, जे मला स्किल बरोबर अजून ऍडव्हान्स नॉलेज कसं मी शिकत गेले हे मी तुम्हाला सांगते.
की जरी कमी नॉलेज मधून सुरुवात केली तर नंतर नक्कीच आपला बेनिफिट होऊ शकतो. तुम्ही हार मानू नका. आता दुसऱ्या क्लायंट कडून कळलं की अपडेट राहिल्याशिवाय गत्यंतर नाही. एखाद्या दिवशी मुलांचा मूड चांगला नसतो, एखाद्या दिवशी फॅमिलीचे मेंबर एक ना एक आपल्यावरती नाराज राहतात, कारण गडबड असते, आपण धावपळ करत असतो. तर त्याच्या स्वतःच्या स्किलकडे, स्वतःच्या आनंदाकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, आपण आनंदी राहिल्याच्या नंतर क्लायंटला आपण कसे सजेशन देऊ शकतो, ही सुद्धा एक गोल्डन ट्रिक मला माझ्या करिअर थ्रू कळली. म्हणजे खरंच असं नाही की जर आपण घरी असो तर काय होतं, आज मला सकाळ सकाळ मुलांनी मन नाराज केलं असं म्हणून आपण काय करतो, म्हणजे कोणी कोणचं असं होतं की नाही आज मूड नाहीये ना, मी झोपून घेणार आहे, आणि मग आपण झोपून जातो. तो दिवस सगळा आपला टेन्शन मध्ये जातो, आपण रडतो, स्वतःला त्रास करून घेतो. पण हेच जर वर्किंग वुमन असेल, स्वतःचं काही छोटंसं बिझनेस असेल, ती काय करते, त्या सगळ्या राड्यामधून स्वतःला बाहेर काढते. आजच्या बाहेर काढल्याच्या नंतर जी त्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी ती एकदम नम्र होऊन तिथं क्लीन करते, जे काही स्वतःचं ते कसं छान करेल, त्या म्हणजे असतं राग असतो डोक्यात, पण तो एक साईडला ठेवीत असते आणि त्या कामाकडे लक्ष देते. मग त्याने काय होतं, ऑटोमॅटिक तिचं माइंडसेट चेंज होतं. जरी सकाळी वातावरण चिडलेलं असेल घरात, तरी संध्याकाळपर्यंत ती विसरून जाते. त्या कामामुळे, त्या सगळ्या गोष्टींमुळे विसरून जावी, परत ती रिफ्रेश होऊन घरी ज्यावेळेस येते रिटर्न, त्यावेळेस ती नक्कीच खुश झालेली असते. म्हणजे हा बेनिफिट असा आहे की जर तुम्ही बिझी असाल, स्वतःच्या कामात असाल, तर नक्की तुमचं माइंड जे आहे टेन्शनचं ते सुद्धा तुम्ही आनंदी ठेवण्यासाठी मदत करू शकता. आणि तिसरी गोल्डन ट्रिक आहे, तुम्ही जिथे काम करतात ना तिथे जरी छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव येईल, एखाद्या क्लायंटला तुमचं काम नाही आवडत तरी ती न चिडता कशी तुम्हाला बोलायची, बोलती, सांगते की मॅडम तुम्हाला मला आहे ना खरं तुमचं एक काम नाही आवडलं, पुढच्या वेळेस नक्की तुम्ही आवडून ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. मग ते क्लायंट गेल्याच्या नंतर आपण गोष्टीकडे लक्ष देतो की जसं आपण किचन मध्ये रमतो ना, तिथं आवडतं, तिथं मिस्टेक झाल्या तरी आपण घरच्यांना त्या मिस्टेक कडे दुर्लक्ष करतो. पण जर छोटी जिथे आपण काम करतो तिथं जर मिस्टेक झाली तर त्यातून नक्कीच आपल्याला स्वतःच्या स्किलकडे आवर्जून पाहावं लागतं. म्हणजे ही सुद्धा गोल्डन ट्रिक मी शिकले की छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या ग्रोथसाठी. तर ह्या सगळ्याच्या ट्रिक मधून तुम्हाला ही गोष्ट सांगायची, जे काही छोटंसं नॉलेज आहे ना त्यापासून तुम्ही सुरुवात करा. तुम्ही खूप छान स्मार्ट होता, खूप छान सक्सेस होता, आणि स्वतःच्या बिझनेसमध्ये, स्वतःच्या जॉबमध्ये तुम्ही खूप छान आनंदी राहू शकता. त्याच्यामुळे जे काही थोडं आहे ना, सुरुवात करा आणि बघा तुम्ही खूप सुंदर आणि खूप सक्सेस वुमन होऊनच तयार होतात ह्या सगळ्या एक्सपिरियन्स. तर वेळात वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्यासाठी खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा, आणि व्हिडिओ जर आवडला ना नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही खरंच थांबलायत का स्वतःच्या छोट्या छोट्या ट्रिकसाठी, तर छोट्याच्या आयडियासाठी. तर प्लीज माझ्या व्हिडिओ थ्रू जर तुम्हाला एखादी आयडिया भेटली तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्ही नक्कीच स्वतःसाठी परत एकदा नव्याने उभा राहत आहे, स्टार्ट करा.